मित्रांनो, कलर्स मराठीवर आपल्याला आई तुळजाभवानीची मालिका बघायला भेटत आहे। ही मालिका सुरू झाली असून या मालिकेत अभिनेत्री पूजा काळे ही आई तुळजाभवानीची भूमिका साकारत आहे। आई तुळजाभवानीची भूमिका साकारणाऱ्या अभिनेत्रीचे सर्वत्र विशेष कौतुक होत आहे। पूजा काळे यांना आई तुळजाभवानीची भूमिका कशी भेटली आणि त्यासाठी त्यांना काय परिश्रम करावे लागले त्यांच्याच तोंडून आपण थोडक्यात ऐकून घेऊया। म्हणजे त्यांना पत्रकारांनी काही प्रश्न विचारले, त्यावर त्यांनी काय उत्तर दिले जाणून घेऊया। तुझ्या प्रशिक्षणाचा अनुभव सांगा। यावर पूजा म्हणते, आई तुळजाभवानी ही संपूर्ण महाराष्ट्राची आराध्य दैवत आहे। या भूमिकेचं मला खूप दडपण आलं होतं। या भूमिकेसाठी तुळजा महात्म्य या पुस्तकाचा मी खूप अभ्यास केला। रिसर्च टीम आणि मकरंद माने यांच्यासोबत चर्चा करून अभ्यास करत मी पात्र साकारत गेले। त्याचा मला खूप फायदा झाला। मी लहानपणापासूनच भरतनाट्यम आणि कथ्थक नृत्याचे प्रशिक्षण घेतलेले आहे। दररोज न चुकता मी रियाज करते। यावर दुसरा प्रश्न आला, युद्ध कला आणि शस्त्र प्रशिक्षणाच्या अनुभवाबद्दल थोडक्यात सांगा। पूजा म्हणतात, कोणतेही शस्त्र चालवण्याची एक खास पद्धत असते। त्यानुसार देहबोलीतील फरक पडत असतो। त्यानुसार दानपट्टा, तलवारबाजी, लाठी काठीचे प्रशिक्षण घेऊन आणि तालीम करत राहिलो। त्याचा फायदा असा झाला की हालचाल करताना सहजता आली। खोटं न वाटता त्यात खरेपणा यावा यासाठी शस्त्र प्रशिक्षण खूप जास्त गरजेचं असतं। यावर दुसरा प्रश्न आला, स्टंट आणि सुरक्षितेबद्दल काय सांगशील पूजा? पूजा यावर म्हणाल्या, दोन्ही हातांनी तलवारबाजी करणं आणि त्रिशूल घेऊन युद्ध हे दोन्ही एकसाथ करणं खूप चॅलेंजिंग वाटतं। फक्त युद्धच नव्हतं तर 6-6.5 फुटांच्या राक्षसांसोबत युद्ध होतं। दमायला व्हायचं, पण सेटवरील सर्वांनी माझा उत्साह टिकवला। त्यानंतर पूजा म्हणते, मी सीनची तयारी कशी करते तुम्हाला सांगते। युद्धाच्या तयारीबाबत आम्ही बेसिक कोरिओग्राफी करून व्हिडिओ रेकॉर्ड करतो, त्यामुळे शूटिंग करताना काही अडचण येत नाही। मकरंद सर आणि त्यांची टीम खूप सॉलिड आणि सॉर्टेड आहे, त्यामुळे एखादा सीन वेळेत होण्यात मदत होते। चारित्र्याची ताकद आणि व्यक्तिमत्वाबद्दल बोलताना पूजा काळे म्हणाले, आई तुळजाभवानी ही जगाची आई असून एक थोर योद्धा देखील आहे, जी असुरांशी लढते आणि तिच्या चारित्र्याची ताकद, व्यक्तिमत्व हे अपरंपार आणि जगात खूप थोर आहे, असं पूजा यांनी मत मांडलं।